हाय हाय, वेलकम टू नीताज किचन. मॅम, आज मेन्यू काय आहे? स्वागत आहे. आज खास संडे स्पेशल आमच्याकडे दम चिकन बिर्याणी बनवणार आहे. मी त्यासाठी लागणारे साहित्य तुम्हाला दाखवत आहे. 10-12 लसणाच्या पाकळ्या, 4-5 हिरव्या मिरच्या, 10 ग्राम कोथिंबीर, 10 ग्राम पुदिना आणि अर्धा लिंबू. आणि आता हे मी वाटून घेणार आहे. बाकीचे साहित्य मी तुम्हाला परत थोड्या वेळात दाखवते. स्टॉप. आता हे मी मगाशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे वाटण्यासाठी साहित्य जे घेतलं होतं ते मी आता वाटून घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर 2-3 लाल असे टमॅटो घेतले चिरून बारीक, आणि कांदे घेतले 5-6 कांदे घेतले लांब लांब कापून. आता मी ते तळणार आहे. खुरपूस असे ब्राऊन कलरवर तळून घेणार आहे. आणि मग चिकन बिर्याणीला आपण तयारी करणार आहे. आधी मी पुन्हा तळून घेते आहे कांदे. स्टार्ट. आता मी गॅसवर एक छोटी नॉनस्टिक कढई घेतलेली आहे. त्याच्यात मी 3-4 चमचे तेल टाकत आहे. आणि बिर्याणीसाठी लागणारा तांदूळ हा बघू शकता तुम्ही, दावत ब्रँडचा आहे. दावत बासमती राईस बिर्याणीसाठी लागणारा तांदूळ घेतला आहे मी 1 किलो. आपण ही 1 किलोची किंवा अर्धा किलोही करू शकता तुम्ही. असं आपल्या मनावर आहे की आपण किती किलो करू शकतो. आता मी सध्या करत आहे अर्धा किलोची बिर्याणी करते. ठीक आहे. आणि मग आता तळून झाल्यावर कांदा आपण मग पुढची प्रोसेस करायला घेऊया. आपण जे 3-4 चमचे तेल घेतलं आहे त्याच्यात मी चिमूटभर मीठ टाकलं आहे, कारण त्या तेलाचा कलर हा अगदी तसंच राहतो मीठ टाकल्यामुळे. म्हणजे काळपट होणार नाही ते तेल. आणि ते पुन्हा आपण आपल्या कोणत्याही जिन्नस बनवण्यासाठी ते तेल वापरू शकतो. तर मी कांदे टाकते तळून घेण्यासाठी. ते तुम्ही पाहू शकता. मी 5-6 कांदे घेतलेले आहेत आणि ते लांब लांब चिरून घेतले. अगदी सोपी पद्धत आहे, पण करायसाठी सोपी पद्धत आहे आणि खाण्यासाठी अगदी चविष्ट लागते ही बिर्याणी. त्यामुळे तुम्ही करू शकता. आता मी तळून घेत आहे कांदा. तोपर्यंत तुम्ही ते साहित्य मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळं लिहून घेऊ शकता. स्टार्ट. गॅस अगदी मंदही ठेवायचा नाही, मीडियम फ्लेम करायची गॅसची. अगदी मोठा केला तर कांदे पटकन भाजले न जाता जळून जातील, आणि कमी केले तर ते तळले जाणार नाही. त्यामुळे गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची. मीडियम ठेवायची आहे. अगदी छान तळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता कांद्यांचे लेअर सुटत आहे तेलात टाकल्यामुळे. त्याचबरोबर मी अजून पुन्हा पुदिन्याची मी पानं घेतलेली आहेत. 12 ते 15 पानं पुन्हा घेतलेली आहेत. मगाशी जी मी तुम्हाला दाखवली ती मी वाटण्यासाठी घेतली होती. आता मी एक फोडणीत टाकायला घेणार आहे. ती बघा कांदा सहज सुट्टा होत आहे चिमूटभर मीठ टाकल्यामुळे. त्यामुळे तुम्ही पाहू शकता बघा. तुम्ही बघू शकता आता कांदा अगदी मऊ झालेला आहे. आणि थोड्याच वेळात तो थोडासा ब्राऊन कलर होईल त्याचा, तेव्हा आपण काढू. आणि मग पुन्हा बिर्याणीसाठी काय साहित्य लागणार आहे ते मी पुन्हा तुम्हाला दाखवणार आहे. आणि मग तेव्हा तुम्ही ते लिहू शकता. आत्ता बघा कांदा अगदी सॉफ्ट झालेला आहे. थोड्याच वेळात आता त्याचा
कलर चेंज होईल, ब्राऊन कलरवर येईल तेव्हा आपण हा काढून घेऊया. हां, तुम्ही पाहू शकता आता मी मगाशी हा तळायसाठी घेतलेला कांदा अगदी ब्राऊन कलर झाला आहे, त्याचा खुरपूस तळून घेतला आहे आणि आता मी त्याचे थंड व्हायला साईडला ठेवून दिलेला आहे. आता आपण पहिल्यांदा भात शिजवून घेऊया. त्यासाठी मी अर्धा किलो तांदूळ स्वच्छ निवडून धुवून ठेवलेले आहे. त्यासाठी मी तेलात फोडणी टाकायसाठी 2 तेजपत्ता, 1 दालचिनी, 2-3 लवंग, 2-3 मिरी असं घेतलेलं आहे आणि थोडासा अर्धा लिंबू आणि आलं लसूण पेस्ट 2 चमचे घेतलेली आहे. आता मी पहिल्यांदा भात करून घेणार आहे आणि मग आपण ते दम बिर्याणीसाठी पुढे बघूया त्याच्यात काय काय टाकायचं. तुम्ही बघू शकता आता मी एक कुकर घेतला आहे मोठा. त्याच्यात अगदी भात आहे ना मोकळा होतो. मोठा साईजचा घेतला की तांदूळ दाटणार नाही. आणि आता मी त्याच्यात 2-3 चमचे तेल टाकते आहे. मी फोडणी तेलात मिरी, लवंग, तेजपत्ता टाकणार आहे. तर थोडे 1 चमचा जिरे टाकणार आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मी जास्त साहित्य न घेता थोड्या साहित्यात अगदी चविष्ट आणि घरातल्या स्वादाची बिर्याणी बनवू शकते. जास्त कमीत कमी सामानात आणि घरच्या घरी व्यवस्थित बनणारी आपली चिकन दम बिर्याणी तुम्ही बघू शकता. मी आता पहिल्यांदा भात करून घेतले, चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आणि ते थोडे शिजून घेतले. दाखवणार आहे ते पण. तर मी तेलात थोडंसं आलं लसूण पेस्ट घातली आहे. थोडी पुदिन्याची पानं घालणार आहे. मीठ घातलंय चवीपुरतं. आपण दिला तेला अर्धा किलोच्या मापाप्रमाणे हे तांदूळ माझे 3 ग्लास झाले आहेत. आणि त्यामुळे आपण 3 ग्लासाला 6 ग्लास पाणी घेतलं आहे. तांदूळ फुगतो त्यामुळे त्याच्यासाठी पाणी व्यवस्थित कमीही नाही चालणार आणि खूप जास्तही नाही चालणार. त्यामुळे 3 ग्लास बसलेला आहे हा माझा अर्धा किलो तांदूळ, म्हणून मी 6 ग्लास पाणी टाकणार आहे याच्यात. तुम्ही बघू शकता मी प्रमाण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. मी 3 ग्लासाला 6 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि 3 ग्लासाप्रमाणे माझं तांदूळ हा अर्धा किलो झालेला आहे. तुम्ही बघू शकता मी जे भात करायला ठेवत आहे त्याच्यात मी थोडासा तो आपण तळणीसाठी ब्राऊन करून घेतलेला कांदा तोही टाकू शकतो आपण. मीठ चवीपुरतं घातलेलं आहे.
तीन ते 4 चमचे मी तेल घेतलं आहे. तीन ते 4 चमचे मी तेल घेतले. त्याच्यात मी त्याच्यात मी वाटलेला मगाशी वाटला होता तो मसाला टाकणार आहे. हा करते. मी आता त्याच्यात थोडंसं वाटलेला मसाला टाकला. त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. त्याचा कच्चापणा जायला पाहिजे. परतून घेते मी. त्याच्यात मी थोडासा लिंबू पिळला, पण अर्धा लिंबू घेतला, तो अर्धा लिंबू पिळला आहे त्याच्यात. कापून चिरून ठेवलेला टमाटो घेतला, तो घालते. पुदिन्याची पानं घालते, 7 ते 8 पुदिन्याची पानं. त्यांना परतून घेऊया. टमॅटोचा अगदी मऊ तेलात त्यांना परतून घेऊया. एक चमचा मी दही टाकलेला आहे. दहीमुळे जरा चव अगदी छान लागते. त्याची टेक्स्चर बदलतं, अगदी काळपट दिसत नाही. तेलात वाटून ठेवलेल्या मसाल्याला अगदी तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. टोमॅटो चांगला मऊ होऊ द्यायचा आहे. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची त्याच्यात. बघू शकता तुम्ही हळद घेतली. हळद 2 चमचे घालूया. हळद अगदी 1 चमचा घेतला तरी चालेल. थोडासा गरम मसाला घालूया. अगोदर आपल्याकडे त्याच्यात आधीच टाकलेला आहे गरम मसाला. एक चमचा गरम मसाला, 2 ते 3 चमचे लाल मिरची पावडर एव्हरेस्टची घातलेली मी. अगदी कलरही त्याचा छान आहे आणि दिसायलाही तो छान दिसते. चवही चांगली त्याची. एव्हरेस्टचा मी बिर्याणी मसाला घेतला. काही बिर्याणी मसाला घेतला, तुम्ही बघू शकता.
करायचे त्यांना परतून घ्यायचे. तेल सुटून त्याची स्टार्ट. 2 चमचे मी तळलेला कांदा थोडा बारीक करून घेणार आहे. तळलेले कांदे थोडेसे बारीक करून घेतलेले आहे आणि ते तेलात घालणार आहे. घातले मसाला थोडासा स्टार्ट. शाही बिर्याणी मसाला टाकते मी 2 चमचे. दाखवते सगळं इंडिया जेव्हा म्हणजे छान फक्त ते खाताना मसाला स्टार्ट. मी अर्धा ग्लास गरम पाणी टाकलं आहे त्याच्यात. अगदी ते खाली लागायला नको म्हणून थोडंसं अर्धा ग्लास त्याच्यात पाणी टाकलेलं आहे. आणि आता त्याचं तेल सुटेपर्यंत मी त्याला परतून घेत आहे. खाऊ शकतो टेक्स्चर छान दिसते. हां हां तू बस ऑन करतोय. तेल सुटलेलं आहे मसाल्याचं. आपण त्याला छान परतून घेतोय. तेल अगदी छान सुटलेलं आहे. चिकन शिजून ठेवलेलं होतं ते त्याच्यात टाकली आहे. शिजून ठेवलं होतं मला आता मी शिजून ठेवलेलं चिकन त्याच्यात टाकली आहे. चवीपुरतं मीठ टाकले मी आता. चिकन शिजून घेतल्यामुळे मसाला अगदी छान झाला आहे बिर्याणीचा. आता पण ह्याच्यात मला शिजवलेला भात टाकूया. परत थोडा तयार झालेला मसाला काढून ठेवला. त्याच्यावर थोडा भात आणि थोडा तळलेला कांदा असं टाकूया. कलर टाकला आहे आपला जिलेबीचा कलर. फूड कलर नो प्रॉब्लेम. फूड कलर इज ओके. थोडासा टाकला कलर फूड कलर टाकला आणि
थोडासा मसाला काढून ठेवला होता तो पुन्हा एकदा त्याच्यावर एक लेअर टाकला आहे, भाताचा एक लेअर, त्याच्यावर पुन्हा तळलेला कांदा, आता मी पुन्हा भाताचा लेअर टाकते त्याच्यावर. पुन्हा भाताचा लेअर टाकला आहे अजून एक मी, आणि ते पीस काढून ठेवले, ते मसाला काढून ठेवला तो टाकते. स्टार्ट. असं आपण 2-3 लेअरमध्ये भात टाकून मसाला बिर्याणीच्या ह्याच्यात त्याची आपली टेस्ट छान चव लागते आणि पूर्ण मसाला भात आपल्याला एकजीव होऊन खायला मिळतो आणि त्याची अगदी चव सुंदर लागते. आणि सगळ्या शेवटी जो जेवढा आपण मसाला काढून घेतला आहे तो पुन्हा एकदा मी नाही आता असं करून झाल्यावर आपण 5 ते 10 मिनटंच ठेवायचं आहे, कारण ते ऑलरेडी सगळं आपण आधीच केलेली आहे प्रोसिजर सगळी त्याची. 5 ते 10 मिनटं ते 1 मिनिट ठेवायचं आहे फक्त झाकण ठेवून. दम बिर्याणी असल्यामुळे त्याला झाकून ठेवावं लागेल आपल्याला. गावरान तुपाचं आपण बिर्याणी साईडला टाकूया. आणि माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.